माझ्या भाषणात शेतकरी कर्जमाफीबाबत कधी ऐकलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. तर जमत असेल तर कर्जमाफी करायला कमी पडणार नाही, दादांचं आश्वासन. उद्धव ठाकरे माझे मित्र होते, ते माझे शत्रू नाहीत. आता राज ठाकरे मित्र आहेत. राजकारणात काहीही पक्क नसतं. एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रात मला बदल्याचं राज्य करायचं नाही, तर बदल घडवणारं राजकारण करायचं आहे. नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदू राष्ट्रासाठी पाऊल टाकायला हवं. केंद्र सरकार पावलं टाकत आहे. आम्ही मिनी पाकिस्तानातच निवडणूक लढतो. भाजपचे आमदार सुरेश खाडेंचं वक्तव्य. बीड आणि परभणी घटनेप्रकरणी धाराशिवमध्ये आज सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. संभाजीराजे छत्रपती, जरांगे पाटील, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आज वाशिममध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय महामुक मोर्चा. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि पुत्र विराज देशमुख उपस्थित राहणार. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे अजित पवारांना तपासानंतर कळेल. आताच दावे नको. भाजप आमदार सुरेश धसांचा अजित पवारांना सल्ला. बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही. कुणापर्यंतही धागेदुरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातून 302च्या गुन्ह्यात येतील. जेलमध्ये जाण्याआधी वाल्मिक कराड 302चे आरोपी असतील, सुरेश धस यांचं वक्तव्य. मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्याची केस कोर्टाकडून एसआयटीला परवानगी. आज पुन्हा चाटेला केस कोर्टात हजर करणार. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र. समाज म्हणून मी मोर्चात सहभागी. यात जातीयवाद कसला? न्यायासाठी मागे हटणार नाही. देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक. मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल. आयोग करणार स्वतंत्र चौकशी. जिल्ह्यात येणार दिल्लीची टीम. खासदार सोनवणेंच्या पुराव्याला यश. ग्रामपंचायत हद्दीतील बिअर शॉप सुरू करण्यासाठी त्रास दिल्याचा राग मनात धरून सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण. पालघरच्या मनोर परिसरात तणावाचं वातावरण. मनोर पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी. काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, पवार गटात वादाची ठिणगी. विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मवियाच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक. मवियातील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज. सूत्रांची माहिती. विधानसभेच्या निकालानंतर मविया नेत्यांची बैठक नाही. पालिका निवडणुकांवर 3 पक्षांमध्ये चर्चा नाही. बैठक आणि चर्चा होत नसल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य. अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं. काँग्रेसवरील टीकेला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. जागा वाटपाच्या घोळाचा काँग्रेसला फटका बसला. अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर मविया नेत्यांवर फोडलं. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी होती. एकदा तुटली तर इंडिया आघाडी पुन्हा तयार होणार नाही. संजय राऊतांकडून मवियावर नाराजी व्यक्त. शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. तर आम्ही कोणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मारवड पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही. कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही. कोर्टाचं निरीक्षण. चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रीपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित 3ऱ्या वारासाठी ते रिकामं असावं. किशोर जोरगेवारांकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य. आम्ही हेडगेवारांचे अनुयायी. सर्व वारांचा सन्मान करतो. चंद्रपुरातील कार्यक्रमात मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. भाजपत जायचं असतं तर निवडणुकी आधीच गेलो असतो. माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाचं हर घर दस्तक अभियान. आरएसएस प्रमाणे ठाकरे गटही मोहीम राबवणार. प्रत्येक बूथवर 15 ते 20 क्रियाशील शिवदूत तयार करण्यात येणार. पंतप्रधान मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर. सकाळी नेव्हीच्या कार्यक्रमानंतर मोदी नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार. 237 आमदारांची बैठकही घेणार. माझ्याकडूनही चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही. खासगी मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं विधान. तरुणांनी राजकारणात महत्वाकांक्षा नाही तर उद्दिष्ट घेऊन येण्याचा सल्ला.
राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. सुनावणीला राहुल गांधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांची याचिका. पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला. प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा एकदा जनता दरबार भरवणार. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी जनता दरबार घेतला जाणार. पुण्यातील राजगडमधील विविध पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे तालुका अध्यक्ष राजू रेणुसेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. पक्षप्रवेशाने तालुक्यात भाजपची ताकद वाढणार. उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामांसाठी घेण्यात येणार ब्लॉक. जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिवा कोपर दरम्यान वाहतूक ब्लॉक असणार. दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर टोळ्या उभारण्यात येणार. त्यामुळे दिवा वसई रोडवरील रेल्वे गाड्या रद्द करणार. कर्जत स्थानकावरील पायाभूत कामं पूर्ण करण्यासाठी उद्या बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद. तसंच अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार. तर मध्य रेल्वेवरील पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकादरम्यान अप डाऊन आणि मधल्या मार्गिकेवर दुपारी 1:50 ते 3:35 या कालावधीत ब्लॉक असेल. अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या 200% दंड आकारण्याची तरतूद. त्यानुसार तोडक कारवाई दरम्यान दंड आकारण्याचे मुंबई पालिकेचे निर्देश. तर मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा. अतिरिक्त पालिका आयुक्तांचे आदेश. ठाणे खाडी, लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वरच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका. न्यायालयाच्या निर्णयामुळे एकूण 8,385 हेक्टर क्षेत्राची देखरेख न्यायालयाच्या कक्षेत येणार. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून NEP सारथी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर. देशभरातील 700हून अधिक विद्यार्थ्यांची निवड. राज्यातील 17 उच्च शिक्षण संस्थांमधील 84 विद्यार्थ्यांचा समावेश. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात इंडिया सायन्स फेस्टिव्हल फाउंडेशन फॉर ॲडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे आज आणि उद्या महोत्सवात वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार. अनिवासी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मराठी माणसाला उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाची मदत व्हावी यासाठी निर्णय. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारीपासून साहित्य संमेलन. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन. मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकरांकडून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे. मीरा रोडमधील RBK शाळेतून उपक्रमाला सुरुवात. HMPV रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 3 ठिकाणी संशोधन केंद्राची उभारणी. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचाही यात समावेश. काळूबाई देवीच्या यात्रेसाठी भोर प्रशासन सज्ज. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व विभागाकडून आढावा बैठक. मांढरदेवी घाट रस्ता वाहनांसाठी सुरक्षित केला असल्याची माहिती. पुण्याच्या पूरमधील द्वारका वृद्धाश्रमात आरोग्य शिबिर संपन्न. आश्रमातील वृद्धांच्या आरोग्याची तपासणी. पुण्यात पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीनं मांजा विक्री. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा. गुन्हे शाखेच्या पथकानं एका महिलेला घेतलं ताब्यात. शाकंभरी नवरात्री महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा. श्री तुळजाभवानी मातेचा सिंह वाहनावरून छबिना. कल्याणच्या घटनेतील आरोपी विशाल गवळीचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवला. विशालला वाचवणाऱ्या राजकीय नेत्यासह गुन्ह्यातील सहकाऱ्यांचा खुलासा होणार. मनोज जरांगे उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल. सिटी स्कॅनचे रिपोर्ट आल्यानंतर जरांगेंवर पुढचे उपचार केले जाणार. छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट. उदयनराजेंच्या लेनियन वारसांना कायमची सूट देण्याचा निर्णय. महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. युट्यूब चॅनलवरून कोणाचंही चारित्र्य हनन केलं जातं. सत्य प्रखर असल्यामुळे ते बाहेर येतं. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. महागड्या मालकाच्या काळ्या कारनाम्यांचा लवकरच खुलासा करू. मंत्रालयात आलेल्या लॅम्बोर्गिनी कारवरून रोहित पवारांचा इशारा. टोरेसचे सीए अभिषेक गुप्तांच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी. आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असल्यानं त्यांना प्रतिवादी करा. हायकोर्टाचं स्पष्टीकरण. दरम्यान जीवाला धोका असल्याचं सांगत गुप्तांकडून संरक्षणाची मागणी. नवी मुंबईत टोरेस घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या 200हून अधिक. 200पेक्षा जास्त तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी छापेमारी. सर्व कार्यालय आणि संचालक बोर्डावरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन. छापेमारी 3 कोटींची रोख रक्कम.
12 तारखेला विशाळगडावरील उरूस कसा होतो ते बघतोच, मंत्री नितेश राणेंचा इशारा. तर मिरज विधानसभेचा सुरेश खाडेंकडून मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख. एकाच जातीला लक्ष्य करणं मंत्र्याला शोभत नाही. नितेश राणेंच्या एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला वक्तव्याला शिंदे गटाच्या नेत्याचं सडेतोड उत्तर. नितेश राणेंनी असं वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देणार, इरफान सय्यद यांचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, 7 ते 8 महिन्यात दुसरा टप्पा पूर्ण होणार असल्याची उद्धव ठाकरेंची माहिती. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी. 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती. महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव 10 तारखेनंतर महाबळेश्वर पाचगणीमध्ये होणार. सातारा जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून एका शेतकरी कुटुंबातील धावपटू मुलीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी. साकोलीतील पल्लवी सेवकराम हिला पुण्याच्या बालेवाडीत प्रशिक्षण मिळणार. लाडक्या बहिणींचे पुढील 2100 रुपये कधी द्यायचे ते द्या, पण त्यामध्ये आता कमी करू नका, काँग्रेसच्या सतेज पाटलांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला. आम्ही एक वेळ विकास कामाला कात्री लावू, पण ही योजना बंद करणार नाही, हसन मुश्रीफ यांचं सतेज पाटलांना उत्तर. भाजपला मतदारांनी लोकसभेला 240 जागांवर थांबवल्यानं भाजप अस्वस्थ, त्यामुळे ते खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत, खासदार शोभा बच्छाव यांची टीका. नवी मुंबई महापालिकेची विनापरवाना मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई. 2 महिन्यांपूर्वीच नोटीस देऊन पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत तोडकर यांच्यामार्फत कारवाई. नवी मुंबई पालिकेकडून सखोल स्वच्छतेतून पर्यावरण संरक्षण. पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवस सखोल स्वच्छता मोहीम. एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क. एचएमपीव्ही रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात 20 तर एमजीएम रुग्णालयात 50 राखीव खाटांची सोय. अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावरील फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई. राज्य महामार्गावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा. ठाण्यातील बदलापुरात चाकरमान्यांची चपाती भाजी महागली. चपातीची किंमत 1 रुपयांनी तर भाजी 5 रुपयांनी वाढली. अंबरनाथमध्ये राज्यातील विजेचे खांब महापालिकेने हटवले. अपघात होऊ नये म्हणून अंबरनाथ पालिका आणि महावितरणकडून मोहीम. अंबरनाथ पालिकेतील 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली. अतिक्रमण विभागात सर्व नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती. अंबरनाथमध्ये भरधाव एर्टिगा कारची दुसऱ्या कारला धडक. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपीचं नाव नाही. कारवर भाजप जिल्हा सचिव असा स्टिकर. तिबेटियन युवा काँग्रेसच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन. धुळ्यात बाईक रॅलीचं जल्लोषात स्वागत. धुळ्यातील शिंदखेडा नरडाणा खेड्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन. रेल्वे मार्गासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा ही मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा शहराजवळ सुमारे 3 लाख किमतीच्या 35 ते 40 मेंढ्या चोरी. शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरसक धरणाच्या पंपिंग स्टेशनवर विद्युतीकरणाचं काम. नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढल्यानं दरात घसरण. मिरचीला सध्या 2000 ते 3000चा दर. नंदुरबार शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आणि पोलिसांची कारवाई. महाराणा प्रताप परिसरातील अतिक्रमणावर कारवाई. जळगावच्या मेहरुण परिसरातील महिलांचा महापालिकेवर मोर्चा. रस्ते, गटारी, पिण्याचं पाणी, घंटागाडी आणि स्वच्छतेसंबंधी सुविधा मिळत नसल्यानं महिला आक्रमक. जळगावच्या 40 गावातील आनंदीबाई बंकट हायस्कूलचे उपशिक्षकाचा समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त ठरवल्यानं आंदोलन. सांगलीच्या जत, कवठे महांकाळ आणि मिरज तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिलं आवर्तन सुरू. रब्बी हंगामातील शेती पिकांना फायदा होणार. सांगलीच्या मिरज शहरामधील रुईकर पानंद परिसरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या ओढ्यावरील पुलाचं उद्घाटन. सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना महापालिका प्रशासनाकडून स्थगिती. विविध कामगार संघटनांच्या बरोबर झालेल्या बैठकीत निर्णय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पट्टेरी वाघाचा संचार. विद्यापीठात सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नो एंट्री. बायकोचं तोंड किती वेळा बघाल, रविवारीही कामावर या, 90 तास काम करा. एल&टीचे सीईओ सुब्रमण्यम यांचं वक्तव्य. एल&टीचे सीईओ सुब्रमण्यम यांचं शॉकिंग वक्तव्य. अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रतिक्रिया. प्रयागराजमध्ये अनामिका शर्मा या तरुणीनं 13,000 फूट उंचीवर महाकुंभाचा अधिकृत ध्वज फडकवला. अनामिका स्काय डायव्हर आहे.